हॅलो, गुड मॉर्निंग. आपल्या लेक्चरचा आता पुढचा पार्ट आपण बघूयात. यामध्ये आपण बघतोय की आता आपल्याला बघायचं की आपण पाहिलं ॲक्झॉन, नर्व इम्पल्स ट्रान्समिशन, ह्या गोष्टी आपण पाहिल्यात. आता आपण बघूयात की स्ट्रक्चर ऑफ द ब्रेन, नर्वस सिस्टीम आणि त्याचे काय काय पार्ट्स आहेत. ओके, आपण सुरुवात करूयात की कव्हरिंग्ज ऑफ द ब्रेन काय काय आहेत. ओके, आपल्याला ही डायग्रॅम जी आहे ही पुस्तकात दिलेली नाही आहे, त्यामुळे लक्ष द्या. ह्या पार्टकडे फोकस करायला आहे. हा जो वरचा पार्ट दिसतोय दिस इज द, वरून पण बाहेरून आतमध्ये चाललोय. हा आहे स्कल बोन. ओके, स्कल बोनच्या खाली हा जो लेअर दिसतोय त्याचं नाव आहे ड्युरा मॅटर. ओके, ड्युरा मॅटर जो की टफ, थिक आणि नॉन वस्क्युलर असतो. हे 3 मेनिंजेस आहेत. ड्युरा मॅटर आणि स्कल बोन यांच्यामध्ये जनरली गॅप नसतो. ओके, पण कधी कधी ॲक्सिडेंट किंवा इंजुरीमध्ये किंवा रक्तस्राव झाल्यावर हे बोन आणि ड्युरा मॅटर यांच्यामध्ये फ्लुइड, लिक्विड किंवा ब्लड हे जमा होतं आणि त्या ठिकाणी एक जागा तयार होते. त्याला म्हणतात इपिड्युरल स्पेस. रुटीनली epidural space is absent in the skull but it is present in the vertebral column. MCQ. ओके, त्यानंतर ह्याच्या खाली ड्युरा मॅटरच्या खाली अरेक्नॉइड मॅटर आहे आणि ड्युरा आणि अरेक्नॉइड मॅटरच्या मध्ये जी स्पेस आहे, छोटीशी स्पेस, दॅट इज सब ड्युरल स्पेस. सब म्हणजे खाली, इपी म्हणजे वरती. ओके, हे आहे सबड्युरल स्पेस. त्या सबड्युरल स्पेसमध्ये सिरस किंवा वॉटरी लिक्विड युजली असतं. हे जे अरेक्नॉइड मॅटर आहे ते थिन, म्हणजे बारीक आणि नॉन वस्क्युलर, म्हणजे त्याला जास्त ब्लड सप्लाय नाही आहे. अरेक्नॉइड मॅटरच्या खाली आहे पाया मॅटर हे थिन आणि हायली वस्क्युलर आहे. हे जे पाया मॅटर आहे हे ह्या ब्रेनला टाईटली अटॅच्ड असतं. म्हणजे बघा, ज्या ठिकाणी ब्रेनचे कर्वेचर्स आहेत त्या ठिकाणी पाया मॅटर त्याला त्याच डायरेक्शनने खालीवर जात आहे. अरेक्नॉइड मॅटर आणि पाया मॅटर यांच्यामध्ये जी स्पेस आहे त्याला म्हणायचं सब अरेक्नॉइड स्पेस. या सब अरेक्नॉइड स्पेसमध्ये एक लिक्विड असतं, त्याला म्हणतात CSF किंवा सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. आता ह्या ज्या मेनिंजेस आहेत, मेनिंजेस ह्या ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड दोघांनाही प्रोटेक्ट करणारे कव्हरिंग्स आहेत आणि त्यांचे वेगवेगळे फंक्शन्स आहेत. हे जे ड्युरा मॅटर आहे, ड्युरा मॅटर हे स्कल बोनला टाईटली अटॅच्ड आहे आणि ते थिक फायब्रस असल्यामुळे त्याचं फंक्शन आहे प्रोटेक्शन. हे जे अरेक्नॉइड मॅटर आहे थिन नॉन वस्क्युलर असतं. हे या 2 कव्हरिंग्सला सेपरेट करतं. आणि तिसरं आहे पाया मॅटर, जे थिन, डेलिकेट आणि हायली वस्क्युलर आहे. तर ते ब्रेनच्या न्यूट्रिशनचं आणि CSF तयार करण्याचं हे 2 महत्त्वाचे कामं हे पाया मॅटर करतं. CSF म्हणजे सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. हे सेरेब्रोस्पायनल फ्लुइड जे आहे ते कुठून सिक्रेट होतं किंवा तयार होतं? पहिलं तर पाया मॅटर, कोरॉइड प्लेक्सस म्हणजे एक ब्लड वेसल्सचा एक नेटवर्क असतो मेनिंजेसच्या वरती, ह्या मेनिंजेसमध्ये, आणि त्या ठिकाणी ते तयार होतं. आणि तिसरं आहे इपेंडायमल सेल्स. काल आपण पाहिलं काही न्यूरोग्लियल सेल्स असतात, त्यातल्या इपेंडायमल सेल्स ज्या असतात त्यांच्याकडे सिक्रिशन ऑफ CSFचं फंक्शन असतं. CSFचा pH हा अल्कलाईन असतो आणि त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 1.005 एवढी असते. तर त्याचं व्हॉल्यूम अराउंड 100 to 120 ml इन ॲडल्ट्स एवढं असतं. हे व्हॉल्यूम कमी किंवा जास्त झालं तर त्या व्यक्तीला त्याचा त्रास होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, ज्या वेळेला एक नवीन बाळ जन्माला येतं आहे आणि त्याच्या डोक्यामध्ये CSFचं व्हॉल्यूम खूप जास्त आहे, त्यावेळेस त्याचं डोक्याची साईज जी आहे ती डेव्हलप होतानाच मोठी होते आणि त्याला म्हणतात हायड्रोकेफॅलस. ओके, तो शब्द मी इथे लिहितो. त्या आजाराचं नाव आहे हायड्रोकेफॅलस.
हायड्रो म्हणजे वॉटर, एक्सेस वॉटर, केफेलस म्हणजे हेड, एक्सेस वॉटर इन द हेड म्हणजे हायड्रोकेफेलस. ह्या CSFचे नॉर्मली फंक्शन्स काय आहेत, तर त्याचं महत्त्वाचं फंक्शन आहे की शॉक ॲब्झॉर्बर. आपण कुठूनही उड्या मारल्या तरी आपल्या ब्रेनला, म्हणजे किती डोकं हलवलं तरी आपल्या ब्रेनला इंजुरी होत नाही, डॅमेज होत नाही, कारण आपल्याकडे CSF आहे जो इट प्रिव्हेंट्स द मेकॅनिकल इंजुरी टू द ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. इट मेंटेन्स द कॉन्स्टंट प्रेशर इनसाइड द क्रेनियम. आपल्या क्रेनियम, हे क्रेनियम आहे, स्कल कॅव्हिटी और ब्रेन कॅव्हिटी, ह्या क्रेनियममध्ये एक कॉन्स्टंट इनवर्ड प्रेशर या CSFमुळे तयार होतं. न्यूट्रिएंट अँड वेस्ट एक्सचेंज बिटवीन द ब्रेन अँड ब्लड. ब्रेनला ज्या न्यूट्रिएंट्सची आवश्यकता आहे ते ब्रेनला पुरवणे आणि ब्रेन टिश्यू और सेल्समधून जे वेस्ट प्रॉडक्ट्स तयार झालेले आहेत त्याची विल्हेवाट लावणे, या दोन्ही गोष्टी या CSFमधूनच होतात. सप्लाय ऑफ ऑक्सिजन टू द ब्रेन सगळ्यात महत्त्वाचं काम. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, प्रोटेक्ट्स ब्रेन फ्रॉम डेसिकेशन. डेसिकेशनचा अर्थ होतो ड्रायनेस. जर ब्रेन आपण डोक्यातून काढून बाजूला ठेवला तर थोड्या वेळाने तो ब्रेन असा एकदम ड्राय होऊन जातो. ओके, त्याला म्हणतात डेसिकेशन. आणि ते होऊ नये म्हणून त्या ठिकाणी CSF असतो. CSF हा कंटिन्युअस ब्रेनच्या आत आणि ब्रेनच्या बाहेर फिरत राहतो, स्पायनल कॉर्डच्या आत आणि बाहेर फिरत राहतो. त्यामुळे कंटिन्युअस त्या ब्रेनला एक ओलेपणा भेटतो आणि ब्रेनचं काम जे आहे ते चांगल्या प्रमाणामध्ये चालू शकतो. अशा प्रकारे आपण पाहिलं की कव्हरिंग्स ऑफ द ब्रेन आणि CSF. आता आपण पाहूयात की व्हॉट आर द पार्ट्स ऑफ द नर्वस सिस्टीम. ओके, आपण आता डिफरंट पार्ट्स ऑफ द ब्रेन आणि नर्वस सिस्टीम बघूया. नर्वस सिस्टीम इज डिवायडेड इंटू 3 पार्ट्स: सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम अँड ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम, असे त्याचे 3 पार्ट्स पडतात. ह्याचा जे क्लासिफिकेशनचा चार्ट आहे अतिशय सोपा चार्ट आहे, म्हणून तो मी व्हिडिओमध्ये इन्क्लूड केलेला नाही आहे. तो मी तुम्हाला व्हॉट्सॲपवरती फोटोच्या स्वरूपामध्ये टाकेल. ओके, त्यानंतर आता ही सेंट्रल नर्वस सिस्टीम जी आहे त्या सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये 2 पार्ट पडतात. एक आहे ब्रेन आणि दुसरा आहे स्पायनल कॉर्ड. ब्रेन हा त्यातला महत्त्वाचा पार्ट आहे, कारण तिथून सगळे बॉडीचे नर्वस सिस्टीमचे फंक्शन्स हे कंट्रोल केले जातात. त्या ब्रेनचं स्ट्रक्चर, ग्रॉस ओव्हरऑल स्ट्रक्चर कसं आहे आणि ती डायग्राम कशी काढायची हे आपण थोडक्यात बघूयात. इथे तुम्हाला दिसतंय की ही मी डायग्राम ऑलरेडी काढलेली आहे, पण डायग्राम काढायची कशी हे मी तुम्हाला एक थोडक्यात सांगतो. सुरुवात इथून करायची. इथून एक आडवी रेष काढायची, छोटीशी आडवी रेष काढली की एक C काढायचा, पण तो C थोडासा तिरपायला पाहिजे. बघा, असा खालून असं वरती घ्यायचं, असं इथपर्यंत, आणि त्याचा हा कर्व जो आहे थोडासा असला पाहिजे मोठा. इथे गेले की इथे थांबा. इथून ही लाईन अशीच, हा कर्व असाच कंटिन्यू करा इथपर्यंत द्या. कुठपर्यंत यायचं, ही लाईन जी आहे ह्याच्याच लाईनला इथे यायचं. ओके, आणि इथे थांबले. त्याच्यानंतर इकडची एक लाईन काढून घ्या, थोडंसं इकडे पुढे या आणि ही लाईन अशी काढून घ्या. आणि असं आडवं, ही आडवी लाईन, ही पण आडवी लाईन अशी काढून इथपर्यंत या. नंतर ह्याला तसंच पुढे कंटिन्यू करा, ह्या कर्वला थोडंसं पुढे कंटिन्यू करा, गोल करा, किंचित खाली जाऊन इथपर्यंत आणून सोडून द्या. सो बघा, आपण 4 पार्ट्स काढले. 1, असं आडवी लाईन करून असं वरती गेलो, नंतर पुढे जाऊन असं कंटिन्यू करून खाली आलो, इथून असं एक C काढला, C त्याला स्ट्रेट लाईनमध्ये कंटिन्यू केलं, ह्याला उलटा C काढला आणि त्याला असं कंटिन्यू केलं. त्यानंतर इथली जी लाईन आहे ही लाईन अशी पुढं थोडीशी तिरपी पुढे घेऊन जायची, ही लाईन थोडीशी तिरपी पुढे घेऊन यायची, ही पण लाईन थोडीशी स्ट्रेट पुढे आणायची आणि बस हे 3 सर्कल्स काढले. त्याच्या खाली एक गोल काढला छोटा, इथे असं कर्व काढून असं स्ट्रेट करून दिलं. आणि ही लाईन जी आहे ती मागच्या बाजूला थोडीशी तिरपी आहे, किंचित अँगल आहे याला. ओके,
ही डायग्राम झाल्याच्या नंतर त्याला नावं द्यायचे. हा जो आहे याचे 3 पार्ट आहेत, याला म्हणतात सल्कस. आता सल्कस म्हणजे काय? सल्कस म्हणजे डिप्रेशन. ब्रेनचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये नर्वची ग्रोथ ही सुरुवातीच्या काळामध्ये खूप फास्ट झाल्यामुळे आणि त्याला डेव्हलपमेंटला जास्त स्कोप नाही भेटला आपल्या स्कल बोन्समुळे, म्हणून ते सगळे नर्व जे आहेत ते टिश्यू पूर्णपणे तयार होऊन ते एकमेकावरती फोल्ड झालेले आहेत. फोल्ड आपण कुठल्याही क्लॉथ, शर्ट, पॅन्ट, साडी, कुठल्याही गोष्टींची आपण घडी घालून ठेवतो. घडी का घालून ठेवतो? घडी घातल्यामुळे ती गोष्ट कमीत कमी जागेमध्ये आपण स्टोअर करू शकतो. त्याचप्रमाणे ब्रेनमध्ये मिलियन्स ऑफ नर्वस टिश्यू आहेत आणि सेल्स आहेत आणि त्या एवढ्याशा जागेमध्ये बसवायच्यात तर त्याला फोल्ड करावं लागतं आणि त्यामुळे त्याचे फोल्ड्स पडलेले आहेत. फोल्डमधला जो खाली जाणारा पार्ट आहे किंवा डिप्रेशन आहे त्याला म्हणतात सल्कस. दिस इज सल्कस. आणि जो वर जाणारा पार्ट आहे त्याला म्हणायचं गायरस. So, what is gyrus? Gyrus is the elevation between two different sulci or sulcus. Okay, so sulcus, gyrus, sulcus, gyrus. इथे पण बघा सल्कस आहे, त्याच्या बाजूला गायरस असणार आहे, सल्कसच्या बाजूला गायरस असणार आहे. 3 मेन सल्कस आहेत. हा जो सेंटरचा आहे त्याचं नाव आहे सेंट्रल सल्कस, जो ब्रेनला फ्रंटल लोब, फ्रंटचा फ्रंटल लोब आणि बॅकचा परायटल लोब या 2 पार्ट्समध्ये डिवाइड करतो. साईडचा जो आहे साईडचा तो आहे लॅटरल सल्कस, त्यालाच नाव आहे सिल्व्हियस सल्कस. तो फ्रंटल आणि टेम्पोरलमध्ये डिवाइड करतो. आणि हा जो आहे दिस इज परायटो ऑक्सिपिटल सल्कस. इट डिवाइड्स द ब्रेन इनटू परायटल लोब अँड ऑक्सिपिटल लोब. हे 3 महत्त्वाचे सल्कस सोडून इथे आणखी सुद्धा काही सल्कस आहेत. इकडे आहे, हा थोडासा इकडे असतो, इकडे आहे, इकडे आहे, आणि हे सगळे कुठे ना कुठे एकमेकाला जॉईन होतात. जसे की हा इथे जॉईन झाला, हा इथे जॉईन झाला, हा इथे जॉईन झाला, हा इथे जॉईन झाला, असं करत करत हे एकमेकाला जॉईन होतात. ओके, आता तुम्ही इथे बघा सल्कस गायरस, सल्कस गायरस, सल्कस गायरस, सल्कस गायरस, सल्कस, असं करत करत पूर्ण ब्रेनमध्ये फक्त सल्कस आणि गायरस एवढेच आहेत. पण त्याच्यातले 3 मेन आहेत आणि सो 3 मेन सल्काय and 4 main lobes of the brain. ओके, हे झालं ब्रेनचं स्ट्रक्चर. फ्रंटल लोब, फ्रंटला म्हणजे इथे असतो, इथे इथून ते इथपर्यंत हा फ्रंटल लोब आहे. त्याच्यानंतर परायटल लोब इथे असतो साईडला, इथे कानाच्या वरती. दिस इज परायटल लोब. राईट लेग आणि लेफ्ट लेग हा अर्धा पार्ट आहे. ओके, त्याच्या पलीकडून आणखी अर्धा पार्ट आहे. ओके, सो एक फ्रंटल लोब, एक परायटल लोब, एक टेम्पोरल लोब. टेम्पोरल लोब हा कानाच्या आतल्या बाजूला असतो आणि ऑक्सिपिटल लोब म्हणजे इथे असतो, इथे. ओके, इथे जे बोनचं इलेव्हेशन लागतं ना इथे थोडंसं, दॅट इज ऑक्सिपिटल लोब. आतमधून ना आपला ब्रेनला हात नाही लागत, बाहेरून स्कलचं प्रोटेक्शन. ऑक्सिपिटल लोबच्या खालच्या बाजूला छोटंसं पार्ट आहे सेपरेट, ब्रेनपासून सेपरेट आहे पण त्याच्या जवळ आहे, त्याचं नाव आहे सेरेबेलम. दिस इज सेरेब्रम, दिस इज सेरेबेलम. सेरेबेलमच्या पुढच्या बाजूला आहे मेडुला ऑब्लोंगॅटा आणि मेडुला ऑब्लोंगॅटा कंटिन्यू करतो खाली स्पायनल कॉर्ड नावाने वर्टिब्रल कॉलममध्ये. ओके, आता हे आपण पाहिलं की ब्रेन आणि इतर स्ट्रक्चर असं एक ग्रॉस स्ट्रक्चर आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये बघूयात की ब्रेनचे फंक्शनल एरियाज कशा प्रकारचे असतात. आता फंक्शनल एरियाज ऑफ द ब्रेनचा सुद्धा एक छान कलरफुल फोटो मी तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर सुद्धा टाकणार आहे. पण इथे आपण ते एक शॉर्टमध्ये समजून घेऊ की व्हॉट आर द फंक्शनल एरियाज ऑफ द ब्रेन. फंक्शनल एरियाज हे त्या सल्कस आणि गायरस आणि वेगवेगळ्या लोब्सवरती अवलंबून असतात. मी हे बाकीचे पार्ट तर त्याच्यामध्ये डिलीट करून टाकतो, हे 2 फक्त इथे ठेवतो. हे नाव तुम्हाला माहिती आहे त्यामुळे हे पण नाव मी पुसतोय. ओके,
तर आता पाहूयात आपण की इथून सुरुवात करू. सेंट्रल सल्कस आहे. सेंट्रल सर्कसच्या पुढे जो इलिव्हेटेड पार्ट आहे, डिप्रेशन जे आहे ते कशाने दाखवलं, रेषेने दाखवलं. इलिव्हेटेड पार्ट जो आहे दॅट इज नोन एज व्हॉट, गायरस. सल्कस, गायरस, सल्कस, गायरस, सल्कस, सल्कस. ओके, सल्कस, गायरस, सल्कस, गायरस, सल्कस. ओके, सो हा आहे सेंट्रल सर्कस. मग त्याच्या पुढे काय आहे, गायरस. म्हणून हा जो त्याच्या पुढचा गायरस आहे ह्याला नाव दिलेलं आहे प्री सेंट्रल गायरस, म्हणजे सेंट्रल सर्कसच्या आधीचा गायरस. मग ह्याचं नाव काय असेल सांगा, पोस्ट सेंट्रल गायरस. ओके, हा जो प्री सेंट्रल गायरस आहे, या गायरसमध्ये आपल्या पूर्ण बॉडीच्या मोटर फंक्शन्सचे महत्त्वाचे सेंटर्स या ठिकाणी असतात. आता मला सांगा, हा पुढचा लोब कोणता झाला, फ्रंटल लोब. सेंट्रल सर्कसच्या पुढे फ्रंट, म्हणजेच प्री सेंट्रल गायरस is a part of frontal lobe आणि post central gyrus is a part of parietal lobe. Precentral gyrus contains functional area for motor movement. So primary motor area of the brain is in the precentral gyrus. Primary sensory area of the brain is in the पोस्ट सेंट्रल गायरस. ओके, आता मोटर आणि सेन्सरी झालं. तर या मोटर आणि सेन्सरी सोबतच त्याचे काही असोसिएशन एरियाज असतात. हे झाले प्रायमरी एरियाज, त्याच्यासोबत असतात असोसिएशन एरियाज. असोसिएशन एरियाज म्हणजे काय की जे ह्या प्रायमरी एरियाला हेल्प करतात, कुठल्या ना कुठल्या प्रकारे हेल्प करतात. फॉर एक्झाम्पल, मोटर एरिया जो आहे, आपल्या ब्रेनमधला जो मोटर एरिया आहे तो आपल्या बॉडीच्या उलट्या डायरेक्शनने इम्प्रिंट असतो. फॉर एक्झाम्पल, इथून इकडे अशी त्याची डायरेक्शन. इकडे टंग, माउथ, फेस, आईज, लिप्स, चिक्स, नेक, शोल्डर, हँड्स, ट्रंक, ॲबडॉमेन, चेस्ट, आणि मग इकडं मागच्या बाजूला, त्याच्या मागच्या बाजूला हिप्स, लेग्स, नीज, टोज. अशा प्रकारे त्याचं असं वरून खाली, म्हणजे इथून टंगपासून सुरू होईल आणि ते पुढे जाऊन खाली लेग्सच्या टोजपर्यंत पोहोचणार. ओके, तसंच सेन्सरीचं आहे. सेन्सरीचं पण इथून सुरू होतं, इकडे जातं आणि पुढे जाऊन असं यू टर्न घेतं. सो सेन्सरी एरिया सुद्धा अशाच प्रकारे असतो. ओके, त्याच्या पुढे मोटर एरियाच्या पुढे आहे मोटर असोसिएशन एरिया आणि सेन्सरी एरियाच्या मागे आहे सेन्सरी असोसिएशन एरिया. ओके, सो महत्त्वाचे झाले आपले प्रायमरी मोटर एरिया, प्रायमरी सेन्सरी एरिया. त्यानंतर इथे टेम्पोरल लोबमध्ये या ठिकाणी इथे ह्या दोघांच्या इथं जो जंक्शन आहे, हे पण पुसून टाकतो. या ठिकाणी जो जंक्शन आहे, या ठिकाणी आहे प्रायमरी ऑडिटरी एरिया. इथे बघा, कान ह्याच्या एक्झॅक्टली बाहेर आहे. सो दिस इज प्रायमरी ऑडिटरी एरिया, म्हणजे लिसनिंगसाठीचा आपला महत्त्वाचा एरिया आहे. ऑक्सिपिटल लोबमध्ये या ठिकाणी महत्त्वाचा तो आहे प्रायमरी व्हिज्युअल कॉर्टेक्स, म्हणजे व्हिजनसाठीचा महत्त्वाचा एरिया या ऑक्सिपिटल लोबमध्ये आहे. हे आपल्या बॉडीचे 4 महत्त्वाचे एरिया झाले, मोटर, सेन्सरी, ऑडिटरी अँड व्हिजन. या ठिकाणी इथे ते खाली ऑल्फॅक्टरी लोब आहे. ओके, सो नंबर 5 ऑल्फॅक्टरी एरिया और ऑल्फॅक्टरी लोब या ठिकाणी आहे. त्यानंतर इथे बघा, इथे काय सांगितलं तुम्हाला, टंग ना. ओके, सो टंगचा एरिया इथे आहे, इथे आहे, इथे मोटर एरिया, इथे स्पीच, हे इथे सेन्सेशनचा आहे. म्हणून या ठिकाणी असा असा थोडंसं तिरपा या ठिकाणी इथे नंबर 6 त्या एरियाला म्हणतात ब्रोकाज एरिया. ब्रोकाज एरिया म्हणजे काय, तर इट इज द मोटर स्पीच एरिया. म्हणजे मी जे काही बोलतोय, मला ABCD म्हणायचं आहे, तर ए म्हणताना माझ्या टंग, लिप्स यांची मुवमेंट्स
कुठल्या प्रकारे होईल, म्हणजे ए शब्द बाहेर पडेल, ए. बी, बी साठी मला माझे लिप्स जोडावे लागतात, टंगला प्रेशर करावं लागते, बी. ओके. ट, ट म्हणण्यासाठी मला जीभ जी आहे, ट ट टंग मला पॅलेटला लावावी लागते. ही जी मुवमेंट आहे, ह्या मुवमेंटचं कोऑर्डिनेशन ह्या एरियामध्ये होतं, कारण इथे मोटर एरियाचा एंड आहे. सो दिस इज द ब्रोकाज एरिया. आपल्याला स्पीच प्रोडक्शनसाठी ह्या एरियाची गरज पडते. इथे मागे पॅरेटल एरिया आणि टेम्पोरल एरिया आणि या 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 जंक्शनला इथे जो एरिया आहे त्याचं नाव आहे वर्निकेज एरिया. वर्निकेज एरिया इज नोन ॲज सेन्सरी स्पीच एरिया. म्हणजे आपण जे काही बोलतोय ते नेमकं काय बोलतोय, त्याच्यामागे काय विचार आहे. म्हणजे नुसतंच बोलणे आणि विचार करून बोलणे आणि ह्या दोघांमध्ये कनेक्शन असतं. जर हे कनेक्शन तुटलं तर व्यक्ती नुसतंच बोलेल, पण तो काय बोलतोय हे त्याला समजणार नाही. सो वर्निकेज एरिया आणि ब्रोकाज एरिया हे दोन्ही सुद्धा कनेक्टेड असतात. ओके, ठीक आहे. आपल्या फ्रंटल लोबमध्ये हायर फंक्शन्स म्हणजे काय, प्रॉब्लेम सॉल्विंग, लाईफ थ्रेटनिंग सिच्युएशन्समध्ये काय करायचं आहे, थिंकिंग, त्याच्यानंतर नावं लक्षात ठेवणे, ओके, वगैरे हायर फंक्शन जे विचार करणे, प्रॉब्लेम सॉल्विंग. MCQ आला तर त्याच्यावरती ॲन्सर ABCD पैकी ॲन्सर कसं शोधायचं, हे सगळे जे ह्या एरियामध्ये होतं. दिस इज नोन ॲज प्री फ्रंटल कॉर्टेक्स और प्री फ्रंटल एरिया. ओके, सो अशा प्रकारे हे वेगवेगळे ब्रेनचे फंक्शनल एरियाज ऑफ द ब्रेन हे आहेत. ओके, ठीक. ओके, तर पुढे आपण बघूयात की सजायटल सेक्शन ऑफ द ब्रेन. म्हणजे आपण ब्रेनची मगाशीची जी डायग्राम पाहिली ती बाहेरच्या बाजूने पाहिलेली आहे. आता ही जी डायग्राम आहे ही ब्रेनची डायग्राम ही आतल्या बाजूने आहे. ओके, म्हणजे जेव्हा दोन सेरेब्रल हेमिस्फिअर्सला उघडून आपण त्याच्या आतल्या बाजूने बघतो त्यावेळेला आपल्याला ही अशा प्रकारची डायग्राम दिसते आहे. ओके, तर इथे बघा तुम्हाला वेगवेगळे सल्काय आणि गायराय दिसत आहे. सल्कस गायरस, सल्कस गायरस, सल्कस गायरस, सल्कस गायरस अशा प्रकारे दिसत आहे. दिस टोटल पार्ट ऑफ द ब्रेन इज नोन ॲज सेरेब्रम. ओके, आता यांनी या ठिकाणी सेंट्रल सल्कस नुसतं नाव दिलं आहे, पण त्या ठिकाणी सेंट्रल सल्कस आपल्याला दाखवलेलं नाही आहे. सेंट्रल सल्कस या ठिकाणी आहे इथे. ओके, दिस इज द सेंट्रल सल्कस, त्याला तुम्ही लेबल करून घ्या. त्यानंतर बघा इथे कॉर्पस कॅलोझम दिलेला आहे. कॉर्पस कॅलोझम दिस इज द कॉर्पस कॅलोझम कर्वेचर स्ट्रक्चर विच जॉईन्स द टू halves of the cerebral hemispheres. म्हणजे राईट अँड लेफ्ट cerebral hemispheres are joined together by the corpus callosum. ओके, आता आपण फोर ब्रेन पाहिला. फोर ब्रेनमध्ये आपल्याला होते ऑल्फॅक्टरी लोब्स आणि सेरेब्रम किंवा टेलेनकॅफेलॉन. आता आपण पाहूयात की व्हॉट इज डायनकॅफेलॉन. डायनकॅफेलॉनमध्ये 3 पार्ट पडतात. त्याच्यात सेंटरला असतो थॅलॅमस आणि थॅलॅमसच्या वरती असतो इपिथॅलॅमस. ओके, इकडे इपिथॅलॅमस असतो आणि त्याच्या खाली असतो हायपोथॅलॅमस. सो थॅलॅमसच्या वरती इपिथॅलॅमस, थॅलॅमसच्या खाली हायपोथॅलॅमस. इथे इपिथॅलॅमसचं नाव दिलेलं नाही आहे. ओके, इपिथॅलॅमसला एक ग्लँड अटॅच असते. त्या ग्लँडचं नाव आहे पिनियल ग्लँड. या पिनियल ग्लँडमधून मेलॅटोनिन नावाचा एक हॉर्मोन रिलीज होतो, ज्या हॉर्मोनमुळे आपल्याला झोप येण्यामध्ये मदत होते. मेलॅटोनिन. ओके, सो लक्षात ठेवा MCQ, इपिथॅलॅमस, पिनियल ग्लँड, मेलॅटोनिन, स्लीप. त्यानंतर आहे थॅलॅमस. थॅलॅमसचं फंक्शन आहे की आपला जो सेरेब्रम आहे किंवा फोर ब्रेन आहे आणि आपला जो ब्रेनस्टेम आहे
या ब्रेनस्टेममधलं कनेक्शन, म्हणजे वरचा सेरेब्रम जो ऑर्डर्स सोडेल आणि खालचे जे ब्रेनस्टेम आहे जो ऑर्डर्स खाली घेऊन जाईल, या दोघांमधलं कनेक्शन ह्या थॅलेमसमधून जातं आणि त्याच्यामध्ये त्या सिस्टीमला म्हणतात रेटिक्युलर ॲक्टिवेटिंग सिस्टीम, जे या वेगवेगळ्या 2 पार्ट्सला, ब्रेनच्या पार्ट्सला कनेक्ट करते. हा जो थॅलेमस आहे, ह्या थॅलेमसच्या आतमध्ये, थॅलेमस हे 2 पार्ट्सपासून बनलेलं आहे, राईट आणि लेफ्ट. राईट आणि लेफ्ट पार्ट्स ऑफ द थॅलेमस आर जॉईंड टुगेदर बाय हॅबेन्क्युलर कमिशर. ओके, नाव लक्षात ठेवा, हॅबेन्क्युलर कमिशर. त्या राईट आणि लेफ्ट पार्ट्स ऑफ द थॅलेमसच्या आतमध्ये एक रिकामी जागा असते, त्या रिकाम्या जागेला म्हणतात थर्ड वेंट्रिकल. आता तुम्ही म्हणाल की थर्ड वेंट्रिकल सांगितला, फर्स्ट आणि सेकंड कुठं आहे? तर राईट सेरेब्रल हेमिस्फिअर आणि लेफ्ट सेरेब्रल हेमिस्फिअर दोघांमध्ये देखील आतल्या बाजूने रिकामी पोकळी असते. असं समजा की एक नारळ आहे आणि तो नारळ आपण एक्झॅक्टली अशा प्रकारे फोडला आहे की त्याचे उभे 2 भाग झाले, तेव्हा त्याच्या आतमध्ये काय निघते बघा. नारळ फोडल्याबरोबर आतमधून काय बाहेर पडतं? तर नारळातलं पाणी बाहेर पडतं. ते पाणी निघून गेल्याच्या नंतर आतमध्ये काय दिसते? रिकामी जागा किंवा पोकळी दिसते. करेक्ट. सो धिस इज द लॅटरल वेंट्रिकल. लॅटरल म्हणजे साईडचे. राईटला असेल ती राईट लॅटरल वेंट्रिकल आणि लेफ्टला असेल ती लेफ्ट लॅटरल वेंट्रिकल. आता त्याच्यामध्ये फर्स्ट सेकंड करता येणार नाही, पण राईट आणि लेफ्ट मिळून किती झाले? 2 लॅटरल वेंट्रिकल्स झाले आणि म्हणून थॅलेमसमध्ये आहे थर्ड वेंट्रिकल. लक्षात आलं? सो लॅटरल वेंट्रिकल्स ह्या राईट आणि लेफ्ट सेरेब्रल हेमिस्फिअर्सच्या आतमध्ये आहेत आणि थर्ड वेंट्रिकल ही थॅलेमसच्या आतमध्ये आहे. ओके. त्यानंतर आहे हायपोथॅलेमस. हायपोथॅलेमस हा एक कनेक्टिंग स्टॉक आहे जो थॅलेमसला आपल्या ब्रेनच्या बाहेर जाऊन एका ग्लँडसोबत कनेक्ट करतो. ती ग्लँड म्हणजे पिच्युटरी ग्लँड. तर बघा, तुम्हाला लक्षात येईल की इपिथॅलेमसला ग्लँड अटॅच्ड आहे, ती आहे पिनियल ग्लँड, आणि हायपोथॅलेमसला ग्लँड अटॅच्ड आहे, तिचं नाव आहे पिच्युटरी ग्लँड. पिच्युटरी ग्लँडचं स्ट्रक्चर आणि फंक्शन आपण नंतर डिटेलमध्ये बघणार आहोत. ओके. त्यानंतर हा जो मिड ब्रेन झालेला आहे, ह्या मिड ब्रेनमधून जी थर्ड वेंट्रिकल होती ती आता थोडीशी पुढे जाते आणि पुढे जाऊन त्याच्यामध्ये त्या ब्रेन स्टेमच्या आणि सेरेबेलमच्या मध्ये आणखी एक वेंट्रिकल किंवा रिकामी जागा आहे, त्याला म्हणतात फोर्थ वेंट्रिकल. त्याला ती नंतर जाऊन जॉईन होते. ते कसं आपण बाजूच्या डायग्राममध्ये बघूया. आपला क्लास चालू असता तर मला ब्रेनचं मॉडेल क्लासवरती आहे ते दाखवून तुम्हाला आणखी चांगली त्याच्यामध्ये अंडरस्टँडिंग भेटली असती, पण आता आपण सध्या यावरच काम बघूयात. तर बघा, हा ब्रेनचा आडवा सेक्शन केलेला आहे, म्हणजे आपण समोरून बघतोय आणि ब्रेनचा असा कट केलेला आहे. ओके. तर आपल्याला काय दिसेल बघा, हा राईट सेरेब्रल हेमिस्फिअर आहे आणि हा लेफ्ट सेरेब्रल हेमिस्फिअर आहे. त्याच्यामध्ये बघा, राईट लॅटरल वेंट्रिकल आणि लेफ्ट लॅटरल वेंट्रिकल, ही वेंट्रिकल जी आहे त्याच्यामध्ये सेरेब्रोस्पायनल फ्लुइड तयार होतो आणि स्टोअर होतो आणि ट्रान्समिट होतो. ओके. त्याच्यानंतर हा जो 2 लॅटरल वेंट्रिकल्स आहेत, ह्या थर्ड वेंट्रिकलमध्ये ओपन होतात. बघा, इथे थॅलेमस आहे, दिस इज थॅलेमस आणि थॅलेमसच्या 2 पार्ट्सच्या मध्ये लॅटरल वेंट्रिकल आहे. ओके. सो बघा, थर्ड वेंट्रिकल आहे. सो बघा सिक्वेन्स, लॅटरल वेंट्रिकल्स 1 and 2 followed by third ventricle inside the thalamus, followed by fourth ventricle, diamond shaped. Okay. In front of cerebellum and behind the pons and medulla oblongata. Okay. So fourth ventricle. त्या फोर्थ वेंट्रिकल पासून पुढे स्पायनल कॉर्ड कंटिन्यू होतो आणि स्पायनल कॉर्डच्या आतमध्ये असते कॅनल. त्या कॅनलला म्हणतात सेंट्रल कॅनल. या सेंट्रल कॅनलमध्ये सुद्धा सेरेब्रोस्पायनल फ्लुइड आहे. आता हेच जर ब्रेन आपण साईडने पाहिला आणि त्याला कट केला तर त्याच्यामध्ये असं स्ट्रक्चर दिसेल. दिस इज द लॅटरल वेंट्रिकल, तुम्हाला दिसतंय सी शेप आहे. ओके. आणि
त्याच्यामध्ये आहे थर्ड वेंट्रिकल. ह्या गॅपमधून ह्या ओपनिंग किंवा फोरामेनमधून ह्या लॅटरल वेंट्रिकलमध्ये तयार झालेलं CSF हा थर्ड वेंट्रिकलमध्ये जातो. तिथून सेरेब्रल ॲक्विडक्ट नावाच्या डक्टमधून तो फोर्थ वेंट्रिकलमध्ये जातो. इथे तुम्हाला दिसेल MCQ. बघा, लॅटरल वेंट्रिकल, इंटरवेंट्रिकल फोरामेन, थर्ड वेंट्रिकल, सेरेब्रल ॲक्विडक्ट ऑफ सिल्व्हियस, फोर्थ वेंट्रिकल, त्याच्यानंतर आहे सेंट्रल कॅनाल विच कंटिन्यूज इन टू द स्पायनल कॉर्ड. ओके, आता हे वेंट्रिकलचं काम काय आहे? तर मी तुम्हाला सांगितले फंक्शन्स ऑफ द CSF, आणि त्या CSFचे सगळे फंक्शन कार्यरत होण्यासाठी ह्या वेंट्रिकल्स त्या CSFला तयार करतात आणि त्याचं सर्क्युलेशन करतात. सो सर्क्युलेशन ऑफ CSF, फॉर्मेशन अँड सर्क्युलेशन ऑफ CSF इज द वर्क ऑफ द व्हेंट्रिकल्स ऑफ द ब्रेन. तुम्ही व्हेंट्रिकल हा शब्द याआधी एकदा हार्टमध्ये ऐकलेला आहे. हार्टमध्ये सुद्धा व्हेंट्रिकल्स आहेत, तिथे ब्लड तयार नाही होत, पण सर्क्युलेशन ऑफ ब्लड इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ व्हेंट्रिकल्स ऑफ हार्ट. तसंच सर्क्युलेशन ऑफ CSF इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ व्हेंट्रिकल्स ऑफ द ब्रेन. ओके, ठीक आहे.